नमस्कार. मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलमध्ये संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, कविता कविता म्हणजे नेमकी काय असते, ती कशी निर्माण होते, त्यानंतर या ज्या असंख्य आज कविता आपण पाहतो, वेगवेगळे विषय असतात, तर त्या कसे वेगवेगळे विषय हाताळावे लागतात. यानंतर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा असतात, त्याचं मार्गदर्शन आणि या स्पर्धा परीक्षांवर देखील कविता होऊ शकते. आतापर्यंत आपण फक्त परीक्षाच देण्याचं काम करत होतो, पण अहो या स्पर्धा परीक्षांवर देखील एक कविता होऊ शकते. तर अशा विविध विषयांवर कविता करणारे प्राध्यापक कवी अनिल कुमार राजाराम पाटील सर संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत, की ज्यांनी दुष्काळांच्यावरती पोटपाणी या काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. या व्यतिरिक्त कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान साहित्य गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विविध वर्तमानपत्रातून त्यांचे लेख आणि कविता प्रसिद्ध झालेले आहेत. तर अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये बातचीत करूया. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल कुमार पाटील, हिंगणगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. मी गेले पाच एक वर्ष लोकजागर साहित्य संमेलन हिंगणगाव येथे आयोजित करतोय. या संमेलनाच्या निमित्ताने या सांगली जिल्ह्यातील बरेच कवी, साहित्यिक, महाराष्ट्रातील आघाडीचे साहित्यिक गाव भेटीवरती येत असतात आणि हा एक आनंद सोहळा आमचा असतो. त्याचं निमंत्रक या माध्यमातून मी सर्वांना बोलवत असतो आणि गावामध्ये एक लोकजागर साहित्य संमेलन, अतिशय चांगल्या दर्जेदार साहित्य संमेलन आम्ही आयोजित करण्यामध्ये आतापर्यंत यश मिळवलेलं आहे असं मला वाटतं. नमस्कार. मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलमध्ये संवाद माझा या कार्यक्रमामध्ये सर आपलं हार्दिक स्वागत. आता आपण अनेक विविध विषयांवरती कविता लिहिता, त्यानंतर असंख्य आपले कविता संग्रह प्रकाशित झालेत. तर नेमकं काव्य म्हणजे काय आणि काव्याचे प्रकार आपल्या भाषेत कोणकोणते आहे? काव्याची व्याख्या इंग्रजीपासून मराठी साहित्यापर्यंत पाहिलेलं आहे की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो जो असतो आपल्या भावनेचं जे उद्दीपन असतं त्यालाच कविता म्हटलं गेलेलं आहे. मग अशा भावनेचे जे काही उद्रेक आहे त्या उद्रेकाला कविता म्हणून ती समोर येत असते. मग कवितेचे वेगवेगळे प्रकार आहेत हे आपल्याला पाहिलेलं आहे की मराठीमध्ये तर विपुल प्रमाणात कविता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला संतांनी लिहिलेली, विविध संतांनी लिहिलेले अभंग असेल, ओवी असेल, त्याचबरोबर परत मध्ययुगीन काळामध्ये शाहिरी काव्य असेल, पंडिती काव्य असेल, त्यापूर्वी शाहिरी काव्य असेल, त्यानंतर मराठी साहित्यामध्ये म्हणजे केशवसुतांच्या पासून थोडंफार मराठी कवितेला एक वेगळं असं म्हणजे जागतिक दर्जाच्या माध्यमातून किंवा इंग्रजी साहित्याचा प्रभाव आपल्या मराठी साहित्यावरती जाणवू लागला आणि मग मुक्त छंदाची गोष्ट आपल्याकडे आली आणि बरेच जण आता आपण पाहतोय की मुक्त छंदामध्येच कविता लिहितात. सर्व बंधनं तुम्हाला आता राहिलेली नाहीत. म्हणजे शाहिरीची, पंडिती काव्याची किंवा संस्कृतमधून जे कवितेवरती थोडीफार अशा पद्धतीने रचना करण्यासाठी अशा पद्धतीचे जे नियम होते ते नियम बाजूला करून मुक्त छंदाकडे वाटचाल केलेली आहे आणि मराठी साहित्यामध्ये, मराठी कवितेमध्ये मुक्त छंदानं खूप अशी भरारी घेतलेली आहे हे आपण पाहतोय. आता सर, आपला जो काही हल्लाबोल हा काव्य प्रकार आहे, म्हणजे नेमका हा काय आहे काव्य प्रकार, हे आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. एक म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून हा एक चांगला प्रश्न आहे. मी जेव्हा पोटपाणी या कविता संग्रहाची निर्मिती केली, खरं तर पोटपाणीची निर्मिती हीच एका अस्वस्थतेमधून झालेली आहे. म्हणजे कविता अस्वस्थतेमधून निर्माण झाली म्हणजे ती वेदनेच्या जवळ जाणारी असते आणि मग ती वेदना समजून घेण्यासाठी किंवा त्या कवीनं काय मांडलेलं आहे हे पाहण्यासाठी आपण वेगवेगळे काव्याचे प्रकार आत्ताच पाहिलेले आहेत. की शाहिरी जर काव्य असेल तर त्याच्यात पराक्रमाचा सगळा असा उल्लेख असतो, ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहील अशा पद्धतीनं पाहिलं जातं. पंडिती काव्यांच्यामध्ये आपणाला नैतिक गोष्टींच्या किंवा या सगळ्या काव्यामध्ये आपणाला रचनाबद्ध केलेले दिसतात. त्यानंतर कवितेचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे सुनीतसारखा काव्य प्रकार आहे की जे केशवसुतांनी हाताळला, परंतु त्याला नवीन वळण देण्यासाठी बाशी मर्ढेकरांनी एक वेगळ्या पद्धतीचंच म्हणजे अभंग आणि अभंगाच्या रचनेमध्येच एक आधुनिक कविता मराठी साहित्यातून मर्ढेकरांनी
सादर केली किंवा आपणाला आपल्या समोर आली. असे मुक्त छंदाच्या माध्यमातून आपण गेलो. त्यानंतर आपण कुठेपर्यंत येतो की हल्ली जो प्रचलित काव्य प्रकार आहे, जे चारोळी नावाचा काव्य प्रकार आहे. चारोळ्या म्हणजे आपल्या चंद्रशेखर गोखले यांच्या मी माझापासून तरुणांच्या मध्ये एक अशा पद्धतीचं चारोळीबद्दल की थोडक्यात 4 ओळीमध्ये आपलं मत मांडलं. याच चारोळीचा मी या हल्लाबोलाच्या काव्य प्रकाराच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला. हल्लाबोलमध्ये सुद्धा 4च ओळी असतात, पण ते 4 ओळी आणि हल्लाबोल हा हायकूपासून पण थोडासा वेगळा आहे. हायकू हा 3 ओळींच्या कवितेमध्ये मांडला जातो, पण हल्लाबोल हा 4 ओळींचा, चारोळीसारखाच हा प्रकार आहे. परंतु याच्यामध्ये या काव्य प्रकारामधून मला असं मांडायचं होतं की हे निसर्गाशी जे चाललेलं आहे, निसर्ग आणि माणूस जवळ आलेला आणि त्यांचा प्रश्न पुढे आणायचा. हल्लाबोलमध्ये हेच केलं जातं की उदाहरणार्थ सांगायचं तर तुम्हाला कळून येईल की मी दुष्काळ भागातून आल्यामुळं कवटेमंकाळसारख्या दुष्काळ भागामध्ये जवळजवळ 30-35 वर्ष दुष्काळ काय असतो हे संपूर्ण जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे पाण्याच्या घागरी वाहून आणण्यापर्यंत आणि ते टँकरची वाट पाहण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आमच्या वाट्याला आलेल्या आहेत. आणि मी जेव्हा नोकरीला लागलो, जयशिंगपूरला नोकरीला लागलो, तेव्हा मी अनुभवत होतो की सांगली कृष्णा नदी ही सांगलीच्या जवळून वाहते, मिरजेच्या जवळून वाहते आणि सांगलीपासून कवटेमंकाळचा जो दुष्काळ भाग आहे तो केवळ 50 किलोमीटरवरती 50 किलोमीटरवरती आहे. आणि जेव्हा मी जून, जुलै, ऑगस्ट जेव्हा महापूर येतो, पावसाळ्याचे दिवस असतात, तेव्हा मी जेव्हा ही नदी पार करायचं आणि जयशिंगपूरला जायचो, तेव्हा मला कळून यायचं की ह्या नदीतलं पाणी आपल्या कवटेमंकाळ म्हणजे 50, 60, 70 किलोमीटरवरती का घेऊन गेलेलं नाहीत. आज आपल्या स्वातंत्र्याला जवळ 60-70 वर्ष झाली आणि 70 किलोमीटरवरती जर म्हणजे जतला जर पाणी न्यायचं असेल, आटपाडीला न्यायचं असेल, खानापूरला न्यायचं असेल, तासगावला न्यायचं असेल, तर या राजकीय इच्छाशक्ती अशा का आहेत अशी मला नेहमी संभ्रम अवस्था निर्माण व्हायची किंवा अस्वस्थता वाटायची की लोक नाहीत. आणि मग हा हल्लाबोल मला वाटावं लागलं की संत वाहते संत वाहते कृष्णेचे पाणी, पण त्याहून संत वाहते आमच्या अंगातले पाणी, मग कसे खळाळेल आमच्या शिवारात पाणी. म्हणजे हा जो भाग आहे की एक निसर्ग आहे, माणूस आहे, पण त्याच्यामध्ये एक प्रश्न मला हल्लाबोलमध्ये द्यायचा होता. तसा प्रश्न मी तो तिथं दिला. एवढंच नव्हे तर ही योजना म्हणजे म्हैसाळसारखी योजना असेल, ताकारीसारखी योजना असेल, टेंबूसारखी योजना असेल, या योजना म्हणजे योजनांची निर्मिती झाली, पण त्याला सुरुवात झाली नाही, सुरुवात कुणी केलेली नाही. मग हे का थांबलेले आहेत, ह्या योजना का थांबल्या आहेत? म्हणून माझा एक हल्लाबोल आला, रखडलेल्या योजनांचा जाब कधी विचारणार आहे. मी सर्वसामान्य माणसाला असं जाग करण्यासाठी हे हल्लाबोल लिहिलेलं आहे. रखडलेल्या योजनांचा जाब कधी विचारणार आहे, पात्यावर पाते घासल्याशिवाय का धार पात्यास येणार आहे. अरे आपलं सर्वसामान्यांचं जगणं जर आपण लढलो नाही तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही, असा मला एक टोचणी त्यातून द्यायची होती. चारोळीतून आपण आपली संवेदना मांडतो, आपली भावना मांडतो, पण आपल्या 4 ओळी ऐकल्यानंतर तो हल्ल्यासाठी तयार व्हावा हा उद्देश ठेवून मी हे हल्लाबोल हे लिहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर मी पाहिलेलं आहे, म्हणजे या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलेलं आहे. अमुक ठिकाणी उद्घाटन झालं, अमुक ठिकाणी उद्घाटन झालं, आम्ही ऐकत आलो. अमुक ठिकाणी भाषण झालं, अमुक एक नेता आलेला आहे, त्यांनी उद्घाटन केलेलं आहे, परंतु सर्वसामान्य लोक त्याच्याकडे बघत नाहीत. मग त्यांनी कसं बघावं? उद्घाटन भाषण आश्वासनांच्या भुलभुलयातून बाहेर केव्हा पडणार आहे, उद्घाटन भाषण आश्वासनांच्या भुलभुलयातून बाहेर केव्हा पडणार आहे, स्वतः अंधार कापल्याशिवाय का पहाट पायासमोर उभारणार आहे. म्हणजे उद्घाटन भाषण आश्वासनांच्या भुलभुलयातून बाहेर केव्हा पडणार आहे, स्वतः अंधार कापल्याशिवाय का पहाट पायासमोर उगवणार आहे. तुम्ही स्वतः जाणून घ्यायला पाहिजे हे भाषण आहे, हे उद्घाटन हे खरंच होणार आहे का, म्हणजे आश्वासन पूर्ण होणार आहे विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीचं एक जाग करण्याचं काम त्या 4 ओळीतून मी केलं आणि मी तो हल्लाबोल म्हणून या माझ्या पोटपाणी या कविता संग्रहामध्ये मी लिहिलेला आहे. आपणाला बरेच असे यातील जे काय हल्लाबोल आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील. परंतु हल्लाबोलकडं थोडंसं म्हणजे पाहिलं आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. हा प्रश्न किती जिव्हारी होता माझ्या किंवा आमच्या सर्वसामान्य लोकांच्या. जत, आटपाडी, कवटेमंकाळ हे जो सगळा दुष्काळ भाग म्हणजे आपण सांगोल्यापर्यंत विचार करतो की या लोकांना पाणी कधी मिळणार आहे.
पाणी तर दुथडी भरून वाहत चाललेलं आहे. म्हणून म्हणलं जीवन मरणाचा प्रश्न दारादारात केव्हा मांडणार आहे. तुम्ही जागं व्हायला पाहिजे. जीवन मरणाचा प्रश्न दारादारात केव्हा मांडणार आहे. ऊन चैत्राचे सोसल्याशिवाय का गुलमोहर दारात फुलणार आहे. जो गुलमोहर फुलायचा असेल, हे पाण्यानं तुमचं जीवन संपूर्ण व्हायचं असेल तर तुम्ही प्रश्न प्रत्येकाच्या दारात मांडायला पाहिजे. हा माझा हल्लाबोलातून सांगण्याचं काम होतं. आणि ते मला वाटतं मी या एक वेगळा काव्य प्रकार आहे. ओळीमध्ये तुम्हाला वेगळं 4 ओळीमध्ये पाहायला मिळतं, अभंगाच्या मध्ये पाहायला मिळतं, 4 ओळीमध्ये पाहायला मिळतं. पण हल्लाबोलचा हा जो काही एक विशेषत्व आहे ते म्हणजे काय, याच्यातून व्यक्ती जागी झाली पाहिजे, लोकांना प्रबोधन करण्याचं काम प्रबोधन म्हणजे कवितेतून होते आणि जागरूकता निर्माण होते लोकांच्या मध्ये की जागृती आपले निर्माण होते. हक्क काय आहेत, आपले अधिकार काय आहेत आणि आपण त्या पद्धतीनं कसं जायला पाहिजे हे शिकवणारे आपल्या या कविता म्हणजे प्रश्नच घेऊन आलेला असतो. प्रत्येक हल्लाबोल हा एक प्रश्न असतो. तो प्रश्न घेऊन ज्वलंत विषयांवरती असणाऱ्या प्रश्नांवरती आपल्याला कुठेतरी जागा व्हायचं आणि आपल्या हक्कासाठी लढायचं. याची निर्मिती या आपल्या हल्लाबोल या कविता संग्रहातून झालेली या संग्रहातून झालेली आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक कविता लिहिल्या, तर त्यामध्ये अगदी भावस्पर्शून गेलेल्या अशा कोणत्या कविता आहेत? हो, भरपूर आहेत कविता अशा, म्हणजे भावस्पर्श असणाऱ्या भरपूर कविता आहेत. मी या संदर्भातली एक दीर्घ कविता, म्हणजे पाण्याचा विषयच आपला निघलेला आहे आणि खरी भूमिका म्हणजे माझी भूमिका किंवा माझा विचारच असा आहे की माझ्या कवठेमंकाळचा, माझ्या तासगावचा, माझ्या आटपाडीचा, माझ्या खानापूरचा, जतचा किंवा सांगोल्याचा हा दुष्काळ निसर्ग निर्मित आहेच, पण तो मानव निर्मित जास्त आहे असं मला वाटत राहिलं. कारण हे 50 किलोमीटरचं पाणी तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे, हे एक तर्क आहे की ही गोष्ट आहे, ही का नाही होत. तर इथं कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतात असं मला वाटत होतं. आणि त्या राजकीय इच्छाशक्तीतून नागनाथ नायकवडी सारखे जे स्वातंत्र्यवीर आहेत ते पाणी परिषद घेत होते. त्या पाणी परिषदेत आम्ही कुठेतरी ट्रकमध्ये ट्रॅक्टरमध्ये बसून जात होतो. जी.डी. बापू लाड यांची सभा होती, त्या सभेला मी अटेंड होत होतो. त्यावेळी मला ही एक वस्तुस्थिती कळत होती की इथं कुठेतरी माणसांच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे की पाणी न पोहोचण्यामध्ये असं वाटत होतं. आणि मग पुढं अजितराव घोरपडे सरकार असे कवठेमंकाळ आणि मिरज पूर्व भागामध्ये आले की ज्यांना आम्ही निवडणुकीमध्ये साथ सोबत केली, केवळ या पाणी प्रश्नावरती केली. आणि मग तो पाणी प्रश्न धसाच लागला. आणि म्हणून मला या सगळ्यांना आव्हान करायचं होतं. म्हणून मी राजधर्म ही कविता लिहिली. त्या कवितेमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की दुथडी भरून वाहते कृष्णेचे पाणी. आता तुम्ही पाहता की प्रत्येक जण म्हणते की आता पाणी आहे तर ते दुष्काळ भागाकडे वळावा. ही बातमी आत्ताची आहे, पण मी 2007ला या कवितेच्या माध्यमातून मांडली. कारण ही दुथडी भरून व्हायला लागल्या नदी आणि तुम्ही ते घेऊन जाणं गरजेचं आहे असं वाटायचं आहे. म्हणून दुथडी भरून वाहते कृष्णेचे पाणी आणि डोळ्यात आणून पाणी आम्ही मागतो पाणी पाणी पाणी. एवढी अवस्था होतीच मॅडम. आज बदललाय तो भाग थोडासा, पण तो दुष्काळाचे जे काही चटके आहेत, एवढं डोळ्यात पाणी आणून आम्हाला पाणी द्या म्हणण्याची वेळ आलेली होती. म्हणून मी म्हणतोय जे राजदंड मिरवित आहेत, ज्यांच्याकडं हा दंड आहे, राजदंड आहे, प्रशासकीय सेवेतले लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, हे काम का दिसत नाही ना, हे पाणी तिथपर्यंत पोहोचवायचं का दिसत नाही. म्हणून त्यांना मी पहिल्यांदा आवाहन केलं की जे राजदंड मिरवित आहेत त्यांना कसे हो दिसत नाही धोधो वाहत जाणारे महापुराचे पाणी आणि रान हिरव्या स्वप्नांचा पाठलाग करणारे आमच्या अंगातले पाणी. दुष्काळातला शेतकरी जो आहे तो इतका कष्टाळू आहे मॅडम, इतका कष्टाळू आहे, या माध्यमातून तुम्हाला सांगायला लागेल. त्याची तुम्ही खऱ्या अर्थानं जर ते काय कष्ट आहे, आता थोडंसं कॅनॉलमुळे बदललेलं आहे, परंतु डाळिंबाच्या बागात त्यांनी एक एक असे प्लॅस्टिकचे डबे लावून त्यात पाणी सोडून त्या जगवलेले. म्हणजे त्याचं कष्ट आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हणलं रान हिरव्या स्वप्नांचा पाठला, शेतकरी रान हिरव्या स्वप्नांचा पाठला करून. आणि हे त्याच्या अंगात जे पाणी आहे, जे धमक आहे, ती धमक तुम्ही पाणी देण्यापासून थांबवला आतापर्यंत. म्हणून म्हणलंय एवढंच नव्हे तर सभेमध्ये मोठमोठे बोलणारे लोक होते, सगळीकडे बोलायचे, पण आमचा प्रश्न का मांडत नाहीत असं मला वाटायचं. म्हणून मी म्हणलं राजसभा गाजवीत आहेत त्यांना कसे हो दिसत नाही, राजसभा जे गाजवतात त्यांना कसे हो दिसत नाही, हिरव्या कोंबाना हद्दपारीची आणि पक्षांना काळ्या पाण्याची आणि शिक्षा ठोठवणारे निसर्ग न्यायासन. अरे हा निसर्ग न्याय देतो ना, मग आमच्यात का हिरवे कोंब येत नाहीत, आमच्या अवतीभोवती पक्षी का येत नाहीत, कारण त्यांना कुणीतरी शिक्षा ठोठवलेली आहे. हे निसर्ग न्यायासनानं जे न्यायासन आहे निसर्गाचं ते योग्य करत नाही असं मला वाटायचं आहे. आणि म्हणलं आणि कोलूच्या चाकाबरोबर निथळत जाणारे आमच्या घामाचे पाणी. एकीकडं पाणी नाहीच आहे पण आम्हाला हालायला पण येत नाही, प्रदेश तर सोडता येत नाही, आमचं तेच आहे.
कोलूच्या चाकाबरोबर निथळत जाणारे घामाचे पाणी. झाड असेल तर सावली, नसेल तर आपल्या नुसतं घामानं भिजायचं, असा दुष्काळ आम्ही अनुभवलेला आहे. आणि म्हणून ते म्हणलं एवढंच नव्हे, जे राजधर्म निभावित आहेत, राजकारणातला राजधर्म हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून. राज्यावरती सत्तेवरती तुम्ही काय येता तर सर्वसामान्यांच्या सुखासाठी येत असता, तो राजधर्म आहे. आणि मग तो राजधर्माची सुद्धा अपेक्षा मी या कवितेतून केलेली आहे. जे राजधर्म निभावित आहेत त्यांना कसे हो दिसत नाही, गाव उठाव झालेल्यांचे घर गबाळ उचलताना उंबरठ्यात दाटलेले हुंदक्यातले पाणी. रोजीरोटीसाठी आम्हाला मुंबई गाठावी लागली, परंतु एकट्यानं गाठावं लागली. त्याची जी काही बायको आहे, पोरं आहेत, ते हितच ठेवावं लागलीत. आणि म्हणून तुम्ही जर राजधर्म करत असाल तर सुख देणाऱ्यापैकी तुम्ही असाल तर गाव उठाव झालेल्यांचे घर गबाळ उचलताना उंबरठ्यात दाटलेले हुंदक्यातले पाणी. आणि टाचा खुडत जेलबंद यातना सोसणाऱ्या मुक्या प्राण्यांची मागणी पाणी पाणी पाणी. अशा पद्धतीचे एक दीर्घ कविता या ह्याच्यामध्ये आहेत. पूर्ण कविता संग्रहच मी पाण्यासाठी व्हायला, दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना मांडलेल्या आहे. म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा प्रयोग मराठीमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणजे झालेला आहे की केवळ एकाच विषयाला घेऊन पूर्ण कविता संग्रह प्रकाशित होतोय, पोटपाणी नावाचा. बऱ्याच पद्धतीनं म्हणजे त्याच्यावरती बोललं गेलं, लिहिलं गेलं. अशा पद्धतीचं या पोटपाणीतून मला दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना मांडायला मिळाल्या, त्यात तुमच्या माध्यमातून आणखीन जगासमोर आणायला मिळाल्यात. प्रेक्षको, आता आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये कवी प्राध्यापक अनिल कुमार राजाराम पाटील सर ज्यांनी पोटपाणी या दुष्काळांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितांविषयी आपण बरीचशीच माहिती जाणून घेतलेली आहे आणि अजून काही माहिती जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत माय टीव्ही घेऊन आली एक आगळी वेगळी स्पर्धा. श्लोक पाठांतर, कुराणे पाक की तिलावत पाठांतर आणि कथाकथन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेले सगळे व्हिडिओज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या मित्रमैत्रिणींना टीव्हीवर बघण्याची संधी घालवू नका. हे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही बघत राहा माय टीव्ही चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आजचे वक्ते आहेत प्राध्यापक कवी अनिल कुमार राजाराम पाटील सर, जे हिंगणगावचे आहेत आणि त्यांनी दुष्काळांच्या व्यथा मांडण्याचा आपल्या कवितेतून प्रयत्न केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं, दुष्काळग्रस्तांच्या अगदी संसार कसे असतात याचे वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यांचे अनेक कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहेत. सर, आत्ताच तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कविता आपल्या वाचून दाखवल्या, त्यानंतर अजून अशा कोणकोणत्या वेगवेगळ्या धाटणीच्या कविता आपण लिहिलेल्या आहेत? हो, शेतकरी जीवनाविषयी कविता लिहिलेली आहे. शेतकऱ्यांचं जीवन कसं आहे, शेतकरी तो जगाचा पोशिंदा कसा आहे हे पण आहे, पण त्या पोशिंदा ठरत असताना त्याच्या हाल अपेष्टा काय आहेत हे सुद्धा मला माझ्या कवितेतून मांडता आलं. म्हणजे फास नावाची माझी कविता आहे. त्या फास नावाच्या कवितेमध्ये खरं तर जागतिकीकरणामध्ये शेतकरी काय ही सांगण्याची ती कविता आहे की जगामध्ये एवढं सगळं जग सगळं जवळ आलेलं आहे आणि त्यामध्ये शेतकरी कसा राहतोय. तर बघा त्याचं काय काय त्याच्यापासून चाललेलं आहे, दुरावत चाललेलं आहे आणि त्याच्यावर आधुनिक कसे काय कोणकोणत्या गोष्टी येऊ लागल्यात हे त्याच्यामध्ये. फासमध्ये खळं गेलं मशीन आलं, खळं गेलं मशीन आलं, कुस काही गेली नाही माझ्या बापाच्या अंगाची. त्या खळ्यामध्ये कुस असायची, ज्वारीची बाजरीच्या त्या हायब्रिडची जी कुस आहे ती कुस म्हणजे अंगाला लाही लाही करत असायची. खळं गेलं, त्या खळ्यामध्ये असायचं ज्यावेळी अंगाला येते त्याच्याऐवजी मशीन आलं, मशीन आपण मळणी करू लागलो, पण कुस गेली का, ते अंगाची लाही लाही होणं गेलं का नाही, म्हणजे त्याचं राबणं गेलं का नाही गेलं. माझ्या बापाच्या अंगाच म्हणजे कुस आहेच अजून माझ्या बापाच्या अंगाला, जरी मशीन आलं तरी सुद्धा. एवढंच नव्हे, वारा गेला
पंखा आला. हम्म. तो झाडाखाली उन्हाळ्याची झोप घ्यायचा किंवा विश्रांती घ्यायचा, आता त्याच्या घरामध्ये पंखा आला. पंखा आला. म्हणजे आता तुम्हाला सांगायची गोष्ट जर कळून येईल की जशी नदीकाठच्या लोकांची संस्कृती असते, जशी समुद्र काठावरची किंवा किनाऱ्यावरची संस्कृती असते लोकांची, तशी आता एक नवीन संस्कृती आलेली आहे आपल्याकडं. कोणती? कॅनल संस्कृती आलेली. जसा कॅनॉल गेलेला आहे या कृष्णा नदीच्या पात्रापासून सांगोल्यापर्यंत, जसा कॅनॉल गेला आहे, त्या कॅनॉलच्या अवतीभोवती आता एक शेतकऱ्यांची, एक लोकांची एक संस्कृती आलेली आहे. म्हणजे आता ते श्रीमंत झालेले आहेत, इतर यांच्यापेक्षा गावापासून ते दूर आहेत, कॅनॉल आहेत, शेतात राहत आहेत. हे एक वेगळंच आहे, वेगळं पण आहे. आणि आता एक सुंदर चित्र आहे. म्हैसाळपासून जर आपण पाहिलं किंवा टेंबूपासून पाहिलं किंवा ताकारीपासून पाहिलं तर एक वेगळी संस्कृती, कॅनॉल संस्कृती त्याला आपण म्हणू शकतो, अशी संस्कृती निर्माण झालेली आहे. अशा सगळ्या कॅनॉलच्या कडेने ऊन सिमेंट कॉन्क्रीटचे चांगले चांगले बंगले झालेत, विशेषतः द्राक्ष बागायतदारांचे झालेले आहेत. म्हणजे द्राक्ष बागायतदारांच्या बंगल्यामध्ये आता फॅन आला, कूलर आलं, सगळं आलं. वारा गेला, म्हणजे आता झाडाखाली जाऊन वारं घ्यायचं गेलं, पंखा आला, घाम काही गेला नाही माझ्या बापाच्या कपाळाचा. जे द्राक्ष बागायसाठी जे राबणूक आहे ती राबणूक नाही गेली, त्याचा घाम पंख्यानं जात नाही, पुसला जात नाही. वारा गेला, पंखा आला, घाम काही गेला नाही माझ्या बापाच्या कपाळाचा. दंड गेला, म्हणजे पाण्याचा भरून वाहणारा दंड गेला, त्या ठिकाणी ठिबक आलं, आधुनिकता आलेली. दंड गेला, ठिबक आलं, खोऱ्या काही गेला नाही माझ्या बापाच्या हाताचा. ठिबक असू दे, ठिबक तर एवढं क्लिष्ट काम आहे की त्या आपल्या सगळ्या पाण्यानं पुन्हा पुन्हा त्या ठिबकची जी काही होल आहेत ते सगळे मुजत असतात, त्यांना ते दुरुस्त करायचे असतात. पीक गेले की पुन्हा काढून ठेवायचे असते, पिकाच्या वेळी पुन्हा घालायचे असते, परत तो त्रास आहेच. पाण्याची व्यवस्था झाली, आधुनिकता आली, पण बापाच्या हाताचं काम कुठं कमी झाले. म्हणून दंड गेला, ठिबक आलं, खोऱ्या काही गेला नाही माझ्या बापाच्या हाताचा. बाप कसा आहे माझा? बाप कृषी संस्कृतीचं लेणं, जसं कैलासाचं लेणं आहे. जसं कैलासाचं लेणं बघताना आपल्याला संस्कृती कळते की पहिल्या मजल्यावरती रामायण आहे, दुसऱ्या महाभारत आहे, सगळं कैलासचं लेणं जगप्रसिद्ध आहे. शेतातनं फिरत असताना ते लेणंच आहे. आणि बाप कृषी संस्कृतीचं लेणं, उर फुटेस तर फेडतो काळ्या आईचं देणं. म्हणजे बाप हे का करत असतो त्याला माहित नाही खरं, हे कुणाच तरी ऋण फेडायचं आहे यातून तो करत असतो. म्हणून शेतकऱ्याचं दुःख किंवा शेतकऱ्याचे हाल हे मोठे आहेत, कारण त्याला कुणाला तरी जगाला द्यायचं असतं आणि त्या देण्यासाठी तो राबत असतो. आणि त्यातून एक संस्कृतीचं लेणं तयार होत असतं, एक शेतीचं उत्पादन येत असतं. बाप कृषी संसाराचा कणा. बाप काय आहे तर या सगळ्या कृषी संस्काराचा कणा आहे. बाप कृषी संसाराचा कणा, जीवापाड उचलतो भूत दयेचा मेना. आता पहा यामधला शब्द आहे, भूत दयेचा मेना तो उचलतो. म्हणजे नेमकं काय 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 सांभाळतो शेतकरी तुमच्या लक्षात येते का? पहा, स्वतःचा संसार आहे, स्वतःचे नातेसंबंध सांभाळतो. एवढंच नव्हे, कुत्री, मांजरे, शेरडं, बकरी, बैल, किती जणांना तो सांभाळत असतो. आणि पुन्हा आणि अवतीभोवती आणि निसर्ग असल्यामुळं पशुपक्षी आलेले असतात, या सगळ्यांना जीव घालण्याचं काम माझा बाप करत असतो, माझा शेतकरी करत असतो. आणि म्हणूनच बाप कृषी संसाराचा कणा, जीवापाड उचलतो भूत दयेचा मेना. शेतकरी जर दुपारच्या वेळेला जेवायला बसला आणि कुत्रं जर समोर असलं तर पहिला तुकडा तो कोणाला टाकणार? कुत्र्याला टाकणार. मांजरा आलं तर मांजराला खाऊ घालणार, मग आपण घास खाणार. म्हणून हा भूत दयेचा मेना चालवत असतोय तो. एवढी त्याच्या पाठीवरती बसलीत सगळे. हेच आहे बाप कृषी संसाराचा ठेवा, कृषी संस्काराचा ठेवा, मोठ्या हाताने भरतो रानातला मेवा. शेतकऱ्याचा हात किती मोठा असतोय बघा. जाता जाता त्याच्या शेताजवळ जाणारा एखादा ओळखीचा माणूस आला की 4 गाजरं, 4 रताळं, 4 कणस तो सरळ सहजच भरतो, त्याची किंमत नसते. म्हणून हा कृषी संस्काराचा ठेवा आहे. दुसऱ्याला देत राहावं, दुसऱ्याला दिल्यानं आपलं वाढतं, हा कृषीचा एक खूप मोठा संस्कार आहे. तो संस्कार तो जाणवत असतो. एवढंच नव्हे, बापाचं सगळ्यात मोठं ज्याच्यावरती प्रेम असतं तो बैल आता नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये बैल हद्दपार होऊ लागलेला आहे. बैल गेलं, ट्रॅक्टर आलं, छंद काही गेला नाही माझ्या बापाच्या राबण्याचा. म्हणजे माझा बाप जो आहे तो काय आहे की ट्रॅक्टर जरी आलं तर बैलाचा नाद गेला नाही त्याचा. बैलाचा नाद आहेच. माझ्या बापाच्या राबण्याचा दलाल आला, दलाल गेला, दर काही आला नाही माझ्या बापाच्या मालाचा. हे दुःख आहे. तो राबतो आहे, परंतु दलाल सगळं घेऊन जातोय. अजूनही व्यवस्था भेटत नाही. एवढे सगळे संघटना होऊन, शेतकरी संघटना होऊन असेल, सगळेजण प्रयत्न करत आहेत, पण दलालाच्या शोषणातून अजून शेतकऱ्याची मुक्तता कोणी केलेली नाही. म्हणून दलाल आला, दलाल गेला, दर काही आला नाही
माझ्या बापाच्या मालाचा, पाऊस आला पाऊस गेला, फास काही गेला नाही माझ्या बापाच्या गाळ्याचा. पाऊस कमी पडला तरी माझी द्राक्षाची बाग वाळत चाललेली असतेच, जास्त पडला तरी पण आहेच. तो जोपर्यंत त्याला चांगला दर भेटत नाही, त्याची शेतात पिकलेला माल बाजारात व्यवस्थित जात नाही, तोपर्यंत त्याच्या गळ्याला फासच असतो. पाऊस आला काय आणि पाऊस गेला काय, असं मला या कवितेतून मांडायचं होतं. याचबरोबर दुसरी एक कविता मी लिहिलेली आहे, ते म्हणजे गाव असं आहे तर शहर काय आहे, किंवा गावामध्ये गाव आणि शहरीकरणामध्ये काय फरक आहे किंवा काय बदल झालेला आहे? सध्याचं माझं, मी 30-35 वर्षापूर्वी ज्या गावात राहायचो, हिंगणगावच्या गावात राहायचो, जे संस्कार माझ्यावरती झाले ते आज मला त्या गावात बघायला मिळत नाही. कारण काहीतरी असं बिघडलेलं आहे, या जागतिकरणात बिघडलेलं आहे. काय बिघडलेलं नेमकं ते मला या कवितेतून मांडता आलं. कवितेचं नाव आहे हे याड कुठल्या गावातून आले गावात माझ्या. हे याड कुठल्या गावातून आले गावात माझ्या, माणसा माणसात संवाद होता. माणूस भेटला की रामकृष्ण हरी राम राम म्हणायचं. आज गावात चित्र दिसत नाहीये, दुर्दैवाने दिसत नाहीये. माणसा माणसात संवाद होता, गळा भेटीत आनंद होता. गळ्यात पडून माणसं म्हणायचे रामकृष्ण हरी, पण आज ते चित्र दिसत नाही. माणसा माणसात संवाद होता, गळा भेटीत आनंद होता. गावात माझ्या साधनांचा सुळसुळाट होता. साधनांचा सुळसुळाट नव्हता. मोबाईल नव्हतं, लॅपटॉप नव्हतं, कॉम्प्युटर नव्हतं, ट्रॅक्टर नव्हतं, किंवा अशी आधुनिक साधनं नव्हती. त्यामुळे माणूस समोरचा बेदखल नव्हता. मोबाईलने एवढी बेदखल केली आहे की वडील आणि मुलगा बसले असतो, पण मुलगा बघत नाही, कारण तो कॉम्प्युटरमध्ये असतो, मोबाईलमध्ये असतो. एवढा बेदखल, माणूसच बेदखल झाला या आधुनिकतेमुळं. हे याड कुठल्या गावातून आले गावात माझ्या, नदी पारावर गजबजात होता, पीक पाण्याचा उतारा चर्चेत होता. गावात जास्तीत जास्त मोठी चर्चा कोणाची असायची? कुणी मक्क जास्त पिकवले, कुणी ऊस जास्त पिकवले, कुणाची द्राक्षे जास्त झालीत, असं असायचं. अशी चर्चा असायची, म्हणजे उतार्याची चर्चा असायची गावागावात. पण आज गावागावात उतार्याची चर्चा नाही आहे. TV मधून जे येतं त्याच्यावरती चर्चा जास्त आहे. म्हणून नदी पारावर गजबजात होता, आणि नदीवर असो किंवा पारावर असो दे, गजबजाट असे. आणि तिथं काय चर्चा असायची? तर या शेतीतल्या उत्पादनांच्या उतार्याची चर्चा असायची. पीक पाण्याचा उतारा चर्चेत होता गावात माझ्या, भरताना रानमेवा हात आकडता नव्हता, वसुलीचा कुठलाच हिशोब नव्हता गावात माझ्या. शेतकरी जीवनामध्ये वसुलीची काय गोष्ट नसते, देणंच असतं. हे याड कुठल्या गावातून आले गावात माझ्या. सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे गावागावात आता जो आपल्याला दिसतोय तो. मशिदीवर भोंगा नव्हता. आधुनिकता नव्हती माझ्या गावात. अजान शांततेत होता. आम्हाला सुद्धा अजान असं ऐकायला शांत बरं वाटायचं तो पहाटेच्या वेळी. मशिदीवर भोंगा नव्हता, अजान शांततेत होता गावात माझ्या. देव रस्त्यावर नव्हता, देव देवळात होता गावात माझ्या. हे याड कुठल्या गावातून आले गावात माझ्या. आज सगळे उत्सव रस्त्यावर आलेले आणि मला हे नको वाटतंय. देव देवळातच सुंदर दिसतो, देव मंदिरात चांगला दिसतो, पण हे रस्त्यावर आलोय, आता काय करायचं? एवढंच नव्हे, सामाजिकता सुद्धा बदललेली आहे. जमातीचा कबिला नव्हता, आंधळा उत्सव नव्हता. उत्सवापाठीमागे प्रेम होतं, आंधळा नव्हता. उत्सव करू देत, जमातीचे लोक येऊ देत, पण त्याच्यामध्ये एक प्रेम होतं. आता ते प्रेम नाही आहे, काहीतरी अकृत्रिम घडतंय असं मला वाटत राहतं. असं का वाटतंय? कारण हे नव्या दुनियेची गोष्ट आहे. जमातीचा कबिला नव्हता, आंधळा उत्सव नव्हता गावात माझ्या. सगळ्यात वाईट गोष्ट असेल तर हीच आहे की गंड्या दोऱ्यांचा बुवा नव्हता. आज आधुनिक म्हणतो आपण, पण आपल्या आसपास गंड्या दोऱ्यांच्या बऱ्याच गोष्टी घडतायत, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. गंड्या दोऱ्यांचा बुवा नव्हता. एवढंच नव्हे तर नशेबाज महाराजांचा मठही नव्हता. आज पाहिलं तर मठांची संख्या वाढू लागलेली आहेत. ही मठांची संख्या वाढणं म्हणजे थोडी धोकादायक गोष्ट आहे सामाजिकच्या दृष्टिकोनातून, असं मला इथं जाणवत आहे. म्हणून म्हणलेलं आहे, गंड्या दोऱ्यांचा बुवा नव्हता, नशेबाज महाराजांचा मठही नव्हता गावात माझ्या. हे याड कुठल्या गावातून आले गावात माझ्या. तिरंगा सदैव उंचावलेला होता, पैलवान गावचा उरात होता. गावाविषयी काय मन असायचं त्यावेळी? तर आमच्या गावचा पैलवान असा आहे. आम्ही तर लहानपणी आमच्या गावातले पैलवान बघायला जातो. माझ्या मित्राचे वडीलच ते बुलेटवरनं वगैरे फिरायचे, पण ते असा पैलवान असतो, असं असायचं ते. पण आज पैलवानाविषयी अभिमान नाही या गावात. आणि तिरंगा कुठेही गेला तर तिरंग्याविषयी चर्चा असायची. तिरंगा सदैव उंचावलेला होता, कारण ते युद्धाचे दिवस असायचे. ते असं म्हणजे देशाविषयी, देशप्रेमाविषयीच ही गोष्ट होती. मॅडम, ही कविता जरी वरचा सगळा तपशील
बाजूला ठेवला तरी सुद्धा शेवटच्या 4 ओळी महत्त्वाच्या आहेत आणि हे वास्तव आपल्याला स्वीकारूनच पुढे जावं लागेल. काय? झेंडा चौका चौकात वेगळा नव्हता. झेंडा चौका चौकात वेगळा नव्हता. हे आधुनिकतेचं जी की गोष्ट आपल्या अंगलट येऊ लागलेली आहे किंवा अंगावरती येऊ लागलेली ती हीच आहे. झेंडा चौका चौकात वेगळा नव्हता, गावातून गाव वेगळा नव्हता. संकटाकाळी गाव एक धावायचं, आज तर गावातून दिसत नाही. बारकाईने जर विचार केला तर दिसत नाही. झेंडा चौका चौकात वेगळा नव्हता, गावातून गाव वेगळा नव्हता. गावात माझ्या हे याड कुठल्या गावातून आले, गावात माझ्या. अशी ही कविता आहे. आणि याचबरोबर तुम्ही म्हणालात की आणखीन कोणती कविता लिहिल्यात, तर एक शहरीकरणाविषयीची कविता आहे. माझं सरळ मत आहे, मी खेडेगावात राहत असल्यामुळं, मी निसर्गाच्या कुशीत राहत असल्यामुळं किंवा निसर्ग मला आवडत असल्यामुळं शहराविषयीचा एक किंचितचा असा नकार आहे माझ्या मनामध्ये. म्हणजे ही शहराची वाढ, ही उपनगरं, ही झोपडपट्टी, ह्या सगळ्या गोष्टीविषयी मला थोडीशी आहे. म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोन सगळ्या गोष्टी स्वीकारेल, परंतु हे असं व्हायला नको पाहिजे असं वाटतंच. आणि म्हणून ही कविता आहे. कारण शहरांच्या वरती एक माझा आक्षेप आहे. तो आक्षेप म्हणजे काय? शहर हे निसर्ग ओरबडतात. आमचे दगड धोंडे, डोंगर, जंगल, लाकूड सगळं घेऊन नैसर्गिक नैसर्गिक संपत्तीला हाणून म्हणजे घेऊन जातात, ते ओरबडून घेऊन जातात. ओरबडून हा शब्द खूप व्यावसायिकच्या ह्याला जवळ जाणार आहे. म्हणजे आणि म्हणून मग मला वाटतं किंवा मी पाहिलेलं हे विश्रामबागला मी कॉलेजला होतो किंवा पुण्याला शिक्षणासाठी किंवा फिरायला जात होतो तेव्हा ते पाहिलेलं. आता ते नाही आहे तिथं. म्हणून या शहराविषयी माझा एक थोडासा नकारात्मक गोष्ट मी या कवितेत मांडलेली आहे. ती अशी आहे, हे शहर हे रस्ते ह्या उंच उंच इमारती आवडत नाहीत मला. हे शहर हे रस्ते ह्या उंच उंच इमारती आवडत नाहीत मला. हे वाढत जाणारे उपनगर आवडत नाही मला. ही बकाल झोपडपट्टी आवडत नाही मला. हे वाढत जाणारे उपनगर आवडत नाही मला. ही बकाल झोपडपट्टी आवडत नाही मला. गच्च गर्दीचे फुटपाथ आवडत नाहीत मला. कुबट वासांचे स्थलांतर आवडत नाहीत मला. लोकलच्या दारावरती भोकराप्रमाणे चिकटलेली माणसं आवडत नाहीत मला. गच्च गर्दीचे फुटपाथ आवडत नाहीत मला. कुबट वासांचे स्थलांतर आवडत नाहीत मला. लोकलच्या दारावरती भोकराप्रमाणे चिकटलेली माणसं आवडत नाहीत मला. दिवे मंद होताना असत्याजवळ झोपलेले कित्येक जण आवडत नाहीत मला. सत्य समजून पण तुम्ही जर शांत राहत असाल हे म्हणायचं आहे मला. म्हणजे कळतंय डोंगर नामशेष व्हायला लागले, जंगल नामशेष व्हायला लागले, तरी सुद्धा तुम्हाला झोप लागतीच कशी, हा प्रश्न आहे. म्हणून दिवे मंद होताना असत्याजवळ झोपलेले कित्येक जण आवडत नाहीत मला. मला आवडते उंच उंच टेकडी आणि वाऱ्याबरोबर झुलणारे डुलणारे हिरवे पिवळे गवत. मला आवडते उंच उंच टेकडी आणि वाऱ्याबरोबर झुलणारे डुलणारे हिरवे पिवळे गवत. हे शहर वाढत असताना तुलाही आठवत असेल मित्रा, गप्पांच्या ओघात आपण कित्येकदा घेतली होती शपथ. हे शहर वाढत असताना तुलाही आठवत असेल मित्रा, गप्पांच्या ओघात आपण कित्येकदा घेतली होती शपथ. ही टेकडी उद्ध्वस्त होऊ न देण्याची, ही टेकडी उद्ध्वस्त होऊ न देण्याची. पण आज ती टेकडी तिथं शिल्लक राहिलेली नाही. हे मला या कवितेतून खऱ्या अर्थानं सांगायचं आहे. सर खरंच म्हणजे आपण आपल्या या कवितांमधून ग्रामीण जीवन काय आहे आणि शहरी जीवन काय आहे आणि शहरांचा म्हणजे आधुनिकीकरण होत असल्यामुळं जे काही आपल्या निसर्गाच्या गोष्टी आहेत त्या कशा नष्ट होत चालल्या आहेत याची जाणीव या तुमच्या कवितेतून होत आहे असं मला वाटतं. यानंतर तुम्ही स्पर्धा मार्गदर्शन करता विद्यार्थ्यांना, तर याविषयी एखादी कविता आपण केलेली आहे का? हो. स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना प्रेरणा देण्यासाठीच मी कवितेचा वापर करत असतो. त्यांचा अभ्यास एकतर त्या अभ्यास एवढा पद्धतीनं असतो, अशा पद्धतीनं असतो की तिथं कवितेला वाव नसतो. पण माझ्या लेक्चरमध्ये ती कविता येते, त्यांना प्रेरणा देणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. छोट्या एक मार्क जरी कमी पडला एखाद्या ह्याच्यामधून तर ते अपसेट होत असतात. मग त्यांना पुन्हा उठवून बसवणं, त्यांना त्या स्पर्धा परीक्षा निर्माण करणं यासाठी कविता मी म्हणतच असतो, सांगत असतो त्यांना. ही कविता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी तर आहेच,
परंतु जे कवी आहेत किंवा जे आपले इतर आधुनिक कवी, क्षेत्रात कवयित्री आहेत. आधुनिक कवी आहेत, कविता आहेत. आज आपण पाहतो व्हॉट्सअपवरती मुबलक अशी कविता झालेली आहे. खूप लिहायला पाहिजे. लोकांनी व्यक्त व्हायला पाहिजे. शब्द नंतर येतील, त्याला ताल येईल, नंतर त्याच्या विचाराची सुसंगती येऊ शकते, पण लिहिलं पाहिजे. त्यानं व्यक्त व्हायला पाहिजे. त्याचे विचार कोणते असू दे, त्याची भावना कोणती असू दे, तो कसल्याही शब्दात मानू दे, पण व्यक्त व्हायला होणं पाहिजे. महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शब्दाच्या माध्यमातून ठसा उमटवणं गरजेचं आहे. मी स्पर्धा परीक्षेमधील विद्यार्थ्यांना म्हणजे यशोदीप करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ 70 विद्यार्थी यशस्वी झालेत. वेगवेगळ्या प्रशासकीय क्षेत्रात आहेत त्या अरे वा. सध्या. मग त्यांना मी हेच सांगत असतो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करा, तर त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे ही वयाची अट असल्यामुळे वयामध्ये तुम्ही अभ्यास पूर्ण करा. आणि जागतिक दर्जाचा सगळा अभ्यास आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये. तुम्हाला ज्ञान किती मिळणार आहे? जरी तुम्ही स्पर्धा परीक्षेतून यशस्वी नाही झाला, पण ज्ञानाच्या दृष्टीनं तुम्ही यशस्वी होणार आहे. तुमच्या जीवनाचा ठसा निश्चितपणे कुठं ना कुठेतरी उमटेल. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना आणि नवोदित कवितेना मार्गदर्शन करत असताना मी माझ्या कवितेतूनच त्यांना सांगतो की नेमकंपणानं आपले व्यक्तिमत्व कसं घडवावं, किंवा कवितेकडे तुम्ही कसं बघावं, किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे कसं बघावं, हे मी माझ्या कवितेतूनच सांगतो. कवितेचं नाव आहे ठसे. वादळाच्या भीतीने पक्षी घरटी झाडांना बांधतात असे मी म्हणत नाही. वादळाच्या भीतीने पक्षी घरटी झाडांना बांधतात असे मी म्हणत नाही. आणि पावसाच्या भीतीने प्राणी गुहा पहाडांना खोदतात असेही मी म्हणत नाही. आणि पावसाच्या भीतीने प्राणी गुहा पहाडांना खोदतात असेही मी म्हणत नाही. मृत्यूच्या भीतीने माणसं रस्ता चालताना दिसतात असे मी म्हणत नाही. मृत्यूच्या भीतीने माणसं रस्ता चालताना दिसतात असे मी म्हणत नाही. आणि अस्तित्वाच्या भीतीने अणुरेणू फिरताना आढळतात असेही मी म्हणत नाही. आणि अस्तित्वाच्या भीतीने अणुरेणू फिरताना आढळतात असेही मी म्हणत नाही. मी म्हणतो प्रत्येकालाच हक्क असतो मुक्तपणे श्वास घेण्याचा, आणि प्रत्येकालाच अधिकार असतो लहान मोठे ठसे उमटवण्याचा, लहान मोठे ठसे उमटवण्याचा. धन्यवाद सर. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य प्रेक्षकांना, त्यानंतर आधुनिक कवी, कवयित्री, त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या कवितेतून खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि आमच्याशी बातचीत केली. त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा सर. मीही धन्यवाद देतो सर्वांना, कारण माझे जे कवितेचे विचार आहेत आपल्या माय टी व्हीच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगाला येतोय. याच्यामध्येच खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. प्रेक्षक हो, आत्ताचा पण अनिल कुमार पाटील सर जे हिंगणगावचे आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या दुष्काळ परिस्थितीच्या कविता काय आहेत, त्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील जीवन कसं आहे, त्यांची दुःख काय आहेत, हे अगदी जवळून पाहण्याचा या संवाद माझा या कार्यक्रमातून आपल्याला प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम 365 दिवसांमध्ये 200 दिवस प्रोग्राम्स पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.